विधानसभा निवडणुकीमधल्या घवघवीत यशानंतर भाजपला आता महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले। पुण्यात भाजपनं सदस्य नोंदणीला सुरुवात देखील केलेली आहे। पुणे महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचाच या उद्देशानंच भाजप सध्या रणनीती आखत असल्याचं पाहायला मिळतंय। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। महायुतीला विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची चाहूल लागली आहे। पुढे भाजपचा आत्मविश्वास तर कमालीचा वाढलाय, तर भाजपनं महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे। मला असं वाटतं की विधानसभेत भारतीय जनता पार्टीला जे मिळालेलं यश आहे, या यशाच्या पार्श्वभूमीवरती जर विचार केला तर आगामी महानगरपालिका निवडणूक लढण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी सज्ज झालेली आहे। महापालिकेवर झेंडा फडकवण्याकरता भाजपचे पुण्यातले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत। महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघांमध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय। आम्ही आता महानगरपालिकेच्या दृष्टीने त्या प्रभाग स्तरावरती अधिकाधिक कार्यक्रम करावे, राजकीय सामाजिक उपक्रम हे प्रभाग युनिट डोळ्यासमोर ठेवून करावेत, अशा सूचना सर्व प्रभाग स्तरावरती नगरसेवक असतील आमच्या प्रभागाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। संघटनात्मक विचार केला तर भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी ही आता सुरू झालेली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून अद्याप बाहेर आली नसल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीनं तर ईव्हीएम विरोधात लढा उभारला असून आता कायदेशीर लढाईला देखील सुरुवात करणार आहे। सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील निकाल हा दिलेला नाही, त्यामुळे निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत। स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल हा पेंडिंग आहे। त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण असेल, त्यामध्ये झेडपीचे इलेक्शन पण पेंडिंग आहेत। त्यामुळे ते इलेक्शन कधी होणार, एकदा कोर्टाने जर निकाल दिला तर आम्ही आमची तयारी आहे, आमच्या म्हणजे महाविकास आघाडी म्हणून पक्ष निश्चितपणे लढेल। लोकसभेत महाविकास आघाडीची सरशी, त्यानंतर विधानसभेत महायुतीची सरशी। आता स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याकरता दोनही आघाड्या जोरदार प्रयत्न करणार हे तर नक्कीच। त्याचबरोबर येणाऱ्या काळात दोनही आघाड्या एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडणार नाही, अशीच परिस्थिती असल्याचं समोर येत आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।